नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता आला. फक्त या 10 बँकेमध्येच जमा होणार. कोणत्या त्या 10 बँका आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला तर तुमच्या लक्षात येईल की पीएम किसान योजनेचा हप्ता हा कोणत्या बँकेत नेमका येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करू शकता. तर केंद्र सरकारने अलीकडेच या योजनेची नियमावलीमध्ये काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत. नवीन नियमानुसार एकाच कुटुंबातील अनेक सदस्याचा या योजनेचा लाभ घेता येणार नाही. पती पत्नी, मुलगा मुलगी यांच्यापैकी फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेबद्दल दुरुपयोग रोखण्यासाठी आणि अधिकाधिक गरजू शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे लाभ मिळवण्यासाठी पोहोचवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि यामुळे योजनेची पहुंच वाढेल आणि शेतकऱ्यांनी नवीन जी नियमाची माहिती आहे ती घेऊन त्यानुसार आपली जी कागदपत्रे आहेत ती अद्ययावत ठेवावीत. आता कोणकोणते कागदपत्रे अद्ययावत ठेवायची आहेत या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण खालील आपल्याला आहे की पात्रता निकष अर्ज प्रक्रिया. आपल्या कुटुंबातील जे कोणी नवीन सदस्य आहे त्याची जर नोंदणी करायची असेल तर सुरुवातीस तुम्ही सीएससी सेंटरवर जाऊ शकता. ऑनलाईन सेंटरवर गेल्याच्या नंतर पीएम किसान योजनेचा जो फॉर्म आहे ते तुम्ही ऑनलाईन भरू शकता. भरल्याच्या नंतर तुम्हाला लागणारे कागदपत्र मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की तुम्हाला 7/12 ही अनिवार्य आहे. 7/12 झाल्याच्या नंतर तुमचा जो रेशन कार्डवरील आरसी नंबर आहे तो सुद्धा तुम्हाला लागणार आहे. आणि तुमचा आधार कार्ड हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. आणि 4थं डॉक्युमेंट काढून ठेवायचे ते म्हणजे शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केलेलं आहे ते पण तुम्ही काढून ठेवायचं आहे. आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अशा पद्धतीने जमा होणार आहे.